काय झालं, लागला का फोन? तुम्ही काही काळजी करू नका, आपल्या साऊचं काहीही वाईट होणार नाही. हं? किती फोन केले असतील याचा काही हिशोब नाही. सावलीचा फोन तर लागतच नाहीये, म्हणून त्या सोहमला केला तर तोही उचलत नाही. आता काय उत्तर देणार असा प्रश्न पडला असेल म्हणून कदाचित उचलत नसतील. हे बघा, होईल संपर्क, तुम्ही शांत राहा. नाही, शांत तर राहावंच लागणार आहे ना मला. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. सध्या सावलीच्या आयुष्यात खूप संकट येत आहेत, खूप संकट येणार आहेत. आणि मला जे संकेत मिळतात त्यामुळे माझी भीती अजून वाढतीये. या संकटात जीव जाण्याचंही भय आहे. सकाळी सकाळी भिका मागायला दुसऱ्यांच्या घरी फोन करा तेव्हा. माझा असा अपमान करून जर तुझ्या आत्म्याला शांती मिळणार असेल ना, तर देव करो ती शांती तुझ्या आत्म्याला कायमची मिळो. बरं, आता मुकाट्याने मला सांग, तू सावलीला कुठे गायब केलंयस? जगन्नाथ, माझ्या ताराची एवढी मोठी सिंगिंग कॉम्पिटिशन आहे, त्यामध्ये ती पुढे जाऊ नये म्हणून तूच केलेलं कारस्थान आहेस ना हे जगन्नाथ? सगळं कळतंय मला. मुकाट्याने सांगून टाक, तू सावलीला कुठं गायब केलंयस, नाहीतर तुझा खेळ खलास झाला समज. दुसऱ्याच्या जीवावर जगणारे परजीवी झाल्या का फालतू धमक्या देऊन? तेव्हा फोन. सावली हरवलीये हे ऐकल्यानंतर हा जगन्नाथ इतका तिचा सख्खा बाप असल्यासारखा काळजीत का पडलाय? याचा अर्थ सावली त्याच्याकडे नाहीये, त्यामुळे हा टेन्शन मध्ये आहे का? तिच्या आवाजावरून तरी तसंच वाटतंय. पण मग जर सावली याला माहित नाहीये कुठे, तर सावली आहे कुठे?